नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि या सगळ्या घडामोडी आपण बघणार आहोत. पण बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाच्या काही राजकीय घडामोडी सध्या घडताना दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे आणि त्या बातमीची आपण अधिक तपशील जाणून घेणार आहोत. अजित पवार सध्या सिल्वर ओक या शरद पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी पोहोचल्याचं कळतंय. सलग दुसऱ्या दिवशी पवारांशी प्रत्यक्ष चर्चा आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सुरू आहेत आणि त्यासाठीच अजित पवार सिल्वर ओकवर जेव्हा पोहोचले तेव्हाची ही दृश्य सध्या आपण बघतोय. काही क्षणांपूर्वी दिलीप वळसे पाटीलही तिथे पोहोचलेले आहेत. दिलीप वळसे पाटील आज गृहमंत्रीपदाची जबाबदारी अर्थात पदभार देखील स्वीकारणार आहेत आणि त्याआधी ही एक महत्त्वाची बैठक सध्या सिल्वर ओकवर सुरू असल्याचं कळतंय. काही वेळातच जयंत पाटील देखील तिथे पोहोचतील अशी माहिती सध्या कळतेय. सलग दुसऱ्या दिवशी पक्षाच्या अध्यक्षांसोबत आज हे पक्षनेत्यांची चर्चा सध्या सुरू आहे. प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. प्रफुल्ल, आतापर्यंत कोण कोण नेते तिथे दाखल झालेत आणि आत्ताचे काय काय अपडेट्स मिळत आहेत थेट सिल्वर ओकवरून? रेणुका, आपण पाहिलं की अर्ध्या तासापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीला या ठिकाणी सिल्वर ओकवर दाखल झाले होते आणि आता दिलीप वळसे पाटील हे देखील या ठिकाणी आलेत. कारण दिलीप वळसे पाटील आज गृहमंत्रीपदाची सूत्र जी आहेत ती हातात घेतील आणि या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती शरद पवार यांच्या उपस्थितीत होते. यामध्ये अजित पवार, दिलीप वळसे पाटील आहेत आणि प्रदेशाध्यक्ष दिलीप वळसे पाटील हे देखील थोड्याच वेळात सिल्वर ओक येथे दाखल होणार आहेत. जर आपण पाहिलं गेल्या काही दिवसांपासून गृह खात्यामध्ये ज्या मोठ्या घडामोडी घडत आहेत, गृह खात्याच्या दरम्यान काही हालचाली घडल्या आणि त्यामुळे गृह खात्याची बदनामी देखील झाली. या सगळ्या गोष्टी या बैठकीमध्ये चर्चेला जातील. कारण नवीन पदभार स्वीकारताना काय काय आव्हानं आहेत या संदर्भातली माहिती जी आहे ती दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर या ठिकाणी ठेवली जाणार आहे आणि त्यामुळेच ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. रेणुका, प्रफुल्ल, पण आपण बघतोय एक महत्त्वाची जबाबदारी आता त्यांना दिली जाणार आहे. जसं तू देखील आता उल्लेख केला होतास की अत्यंत आव्हानात्मक अशी ही जबाबदारी असणार आहे. कारण आतापर्यंत मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याचं खूप मोठं काम आहे आणि त्यामुळेच त्या दृष्टीनं चर्चा आणि काही सल्ला देखील किंवा यामध्ये काही या बैठकीत चर्चा देखील आणखीन कोणकोणत्या मुद्द्यांवर अपेक्षित आहे असं म्हणता येईल? अगदी खरं रेणुका, खऱ्या अर्थानं एक मोठं आव्हान आहे. कारण प्रतिमा सुधारण्याचं एक मोठं आव्हान तर दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर राहणारच आहे. पण त्याबरोबरच IPS लॉबीमध्ये सध्या ज्या पद्धतीनं वॉर सुरू आहे ते वॉर रोखणं देखील महत्त्वाचं आहे. कारण 2 ते 3 गट या ठिकाणी आहेत जे खूप मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे हा संपूर्ण बिमोड करणं हे गृहमंत्र्यांसमोर एक मोठं आव्हान राहणार आहे. त्याचबरोबर तिन्ही पक्ष जेव्हा या संपूर्ण प्रकरणामध्ये सहभागी होतात त्यामुळे बदल्या असतील, त्याचबरोबर काही निर्णय घ्यायचे असतील तर तिन्ही पक्षांबरोबर समन्वय घडवून आणणं हा देखील एक मोठं आव्हान जे आहे ते दिलीप वळसे पाटलांकडे आहे. पण आपण रेणुका, दिलीप वळसे पाटील यांचा जर एकूण कारभार पाहिला तर त्यांना जी जी पदं मिळाली, ऊर्जा असेल, त्याचबरोबर शिक्षण असेल आणि त्यानंतर सलग 6 ते 7 वर्ष त्यांनी विधानसभेचं अध्यक्षपद सांभाळलं आहे आणि अत्यंत कडक शिस्तीच्या म्हणून दिलीप वळसे पाटील ओळखले जातात आणि कदाचित त्या या सगळ्या गोष्टी दिलीप वळसे पाटील यांच्या माहिती असल्यामुळे कदाचित त्यांचं काम आणखी सोपं होणार आहे. निश्चितच प्रफुल्ल, धन्यवाद या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल. आपण बघतोय हे महत्त्वाचे अपडेट सध्या सिल्वर ओकमधून मिळत आहेत. शरद पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक सुरू आहे. दिलीप वळसे पाटीलही तिथे पोहोचलेत. काही वेळापूर्वी अजित पवारही पोहोचलेत आणि आता जयंत पाटीलही तिथे पोहोचत आहेत. आणि यानंतर आपण बातमी बघणार आहोत आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा न्यूज 18 लोकमतवर. सचिन वाझे CSMT वरून म्हणजे CSMT रेल्वे स्थानकावर कसा चालत गेला होता याबद्दलची काल शहानिशा करण्यासाठी काल 4 मार्चचं फुटेज देखील आता न्यूज 18 लोकमतच्या हाती आलेलं आहे. न्यूज 18 लोकमतची ही एक्सक्लुझिव्ह बातमी सध्या आपण बघतोय. वाझे संदर्भातली आताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी. 4 मार्च 2021च्या रात्रीची ही दृश्य सध्या आहेत. आपल्याला जर माहिती असेल तर काही वेळापूर्वी आपण फुटेज बघितलेलं होतं जिथे पोलिसांनी सचिन वाझेला काल रात्री कळवा आणि CSMT स्थानकांवर तिथे चालायला देखील सांगितलं होतं आणि सचिन वाझे तिथे गेल्याचं तर कळलं होतं. पण आता या दृश्यांवरून त्याची पुष्टी होते असंच म्हणायला हवं. कारण न्यूज 18 लोकमतच्या बातमीतून हे आता स्पष्टपणे दिसतंय की हो, 4 मार्च 2021 म्हणजे गेल्या महिन्यात सचिन वाझे या परिसरात आलेला होता आणि आपल्याला माहिती आहे 5 मार्चला मनसुख हिरेन यांची हत्या झालेली होती आणि त्याआधी या सगळ्या घडामोडी घडल्या होत्या का, त्यांनी कोणाची भेट घेतली होती, हा प्लॅन कसा रचला होता, या सगळ्याचा खुलासा करणारा एक महत्त्वाचा टप्पा या तपासातला हा म्हणायला हवा.
अजित मांढरेंकडून अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजित, आपण बघतोय काही वेळापूर्वी आपण बघितलं होतं की कशा रीतीनं काल रात्री या सगळ्याची माहिती घेण्यात आली की कशा रीतीनं ते चालले असतील किंवा या सगळ्याची, पण आता या दृश्यांमधून तर आता हे स्पष्ट होताना दिसतंय की हो, सचिन वाझे 4 मार्च 2021च्या रात्री तिथे होता आणि त्यानंतर कदाचित या हत्येचा कट, त्याची अंमलबजावणी किंवा कारवाईवर त्यांनी शिक्कामोर्तब एक प्रकारे केलं असंच म्हणायला हवं. अजित, माझा आवाज पोहोचतोय? येतोय, तुमचा आवाज येतोय. अजित, आतापर्यंत आपण बघितलं होतं की काल रात्री कशा रीतीनं पोलिसांनी सचिन वाझेला तिथे नेलं होतं आणि ते 4 मार्चच्या घटनेचा तपास करण्यासाठीचा एक महत्त्वाचा टप्पा होता. पण आता जे आपण न्यूज 18 लोकमतकडे आलेलं फुटेज आहे त्याच्यावरून ही बाब तर आणखीन अधोरेखित होतीये, स्पष्ट होताना दिसतेय. रेणुका, एनआयए ने काल रात्री उशिरा सचिन वाझे याला सीएसटी रेल्वे स्थानकावरती का चालत नेलं त्याचा खुलासा न्यूज 18 लोकमतने केलेला आहे. एनआयएच्या हाती एक असं सीसीटीव्ही फुटेज लागलेलं आहे ज्याच्या माध्यमातून हे स्पष्ट होतंय की सचिन वाझे 4 मार्चच्या रात्री, म्हणजे ज्या रात्री मनसुखची हत्या करण्यात आली, मनसुख हा रहस्यमयरित्या गायब झाला, त्या रात्री सचिन वाझे जो आहे तो त्याचा मोबाईल त्याच्या सीआयडी या कार्यालयामध्ये चार्जिंग लावून ठेवला. तिथे त्याने एका व्यक्तीला देखील ठेवलं की कोणाचा जरी फोन आला तरी साहेब बिझी असं सांगायचं, म्हणजे कुठेतरी सचिन वाझे हा ऑफिसमध्ये आहे, त्याचं लोकेशन ठाणे नसून मुंबईत आहे हे दाखवण्याचा सचिन वाझे याचा प्रयत्न होता. त्यानंतर पुढे कॅन्टीन गेटच्या मार्गे पुढे विशेष शाखा असेल, टाइम्स ऑफ इंडिया इमारत असेल, नंतर सीएसटी रेल्वे स्थानकाला असलेला पार्लर रोड असेल आणि मग जीपीओ, असं करत उलट्या मार्गाने सचिन वाझे जो आहे तो सीएसटी रेल्वे स्थानकावरती गेला. त्या ठिकाणी त्यानं ट्रेन पकडली. सुरुवातीला असं सांगितलं जात होतं की तो भायखळ्याला उतरला आणि तिथून भायखळ्याला उतरून नंतर तो पुढे गेला गाडीने, जे रस्त्या मार्गाने पुढे गेला. पण आता कळतं की तो ट्रेननेच सीएसटी ते कळवा असा प्रवास केलेला आहे. आपण जे सीसीटीव्ही फुटेज पाहिलं तर यामध्ये स्पष्टपणे दिसतंय हे जीपीओ जवळतील एका सिग्नलचं फुटेज आहे. याच्यामध्ये पांढरा शर्ट घातलेला एक व्यक्ती आहे ज्याने इन्सर्ट केलेला आहे, तोंडाला मास्क लावलेला आहे आणि याची चाल जी आहे ती पूर्णपणे सचिन वाझे यांच्यासारखीच आहे. म्हणून जे एनआयची टीम आहे किंवा एनआय त्यांनी दावा केलेला आहे की हीच ती व्यक्ती सचिन वाझे आहे ज्याने मनसुखच्या हत्येच्या काही तास आधी पायी प्रवास केला आणि त्यानंतर ट्रेनने प्रवास करत ठाण्याला गेला. तर न्यूज 18 लोकमतच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागलेला आहे. आपण स्पष्टपणे बघू शकता साधारणपणे 7:01 मिनिटांचं एक फुटेज आहे 4 मार्चच्या रात्रीचं, ज्यावेळी सचिन वाझे जो आहे तो या पायी मार्गे जात असताना दिसलं. म्हणजे कुठेतरी आपलं लोकेशन मुंबई होतं आणि आपण ठाण्याला गेलो आहोत हे स्पष्ट केलं नाहीये. म्हणून आणखीन एक मोठा खुलासा करायचा तो म्हणजे आतापर्यंत सांगितलं जात होतं की मनसुख याला तावडे गावाच्या कुठल्या तरी कांदिवली क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याने बोलवलं होतं म्हणून मनसुख खाली गेला होता असं मनसुखने त्याच्या परिवाराला सांगितलं होतं. मात्र हा मुद्दा देखील पूर्णपणे खोडून निघालेला असून सचिन वाझे यानेच मनसुखला फोन करून खाली बोलवलं होतं. भाजीवडा परिसरामध्ये त्यांची कुठेतरी भेट झाली होती आणि तिथे नंतर सचिन वाझे याने त्यांची काही जे विनायक शिंदे आणि नरेश गौरी जी टीम होती त्या टीमच्या हाती मनसुखला दिला होता आणि त्यानंतर मनसुख रहस्यरित्या गायब झाला होता. 5 मार्चला सकाळी 10:35 मनसुखचा मृतदेह सापडला होता. तर या अशा ज्या गोष्टी आहेत ज्या सचिन वाझेने तपासामध्ये पूर्णपणे लपवण्याकरता किंवा कुठेही आपलं नाव येऊ नये याकरता केलेल्या होत्या. आणि ही हत्या झाल्यानंतर सचिन वाझे जो आहे तो पुन्हा मुंबईला आला. भायखळ्यामधील एक टिप्सी नावाचा जो डोंगरी भागातील एक बार आहे त्या बारवरती त्याने रेड केली आणि म्हणजे अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे की जे क्राईम ब्रांचची टीम जी असते ती कुठे धाड करते त्यावेळी ते पंचनामा करत नसून स्थानिक पोलिसांना बोलवतात. स्थानिक पोलीस जे आहे ते पंचनामा करतात आणि त्यांच्या अनुषंगाने गुन्हे कलम रजिस्टर करतात आणि पुढची कारवाई करतात. पण आपण पाहिलं त्या टिप्सी कारच्या धाडीमध्ये सचिन वाझे याने स्वतःच पंचनामा केलेला आहे आणि नील पंचनामा असं दाखवलेलं आहे. म्हणजे त्या धाडीमध्ये काही सापडलेलं नाहीये. म्हणजे याचाच अर्थ सचिन वाझे याने आपण सीआयडी कावल्यामध्ये होतो, त्यानंतर एक धाड टाकण्याकरता डोंगरी येथे गेलो होतो आणि डोंगरीला या बारमध्ये धाड टाकली, तिथे काही सापडलं नाही. म्हणजे कुठेतरी आपण मुंबई होतो हे दाखवण्याचा प्रयत्न पूर्णपणे सचिन वाझे याचा होता. पण सत्य काय आहे ते या फुटेजवरून निश्चितच उघड होताना दिसतंय. धन्यवाद अजित. आणखीन एका काही बातम्यांसाठी देखील तुझ्याकडे सातत्याने अपडेट घेण्यासाठी येत राहणार आहोत. आपण बघतो या फुटेजवरून ते स्पष्ट होतंय 4 मार्चचं फुटेज आता आपण पाहिलं आणि काल रात्री वाझेला एनआयएनं त्याच परिसरात चालायला देखील सांगितलेलं होतं. आपण बघतोय ही बातमी देखील आपण बघितली होती. कळवा आणि सीएसएमटी मध्ये या पद्धतीनं त्याला चालायला सांगितलेलं होतं आणि कशा रीतीनं
या दोन्ही फुटेजच्या माध्यमातून आपण स्पष्टपणे बघू शकतो. हे आपण एका स्क्रीनवर दोन फुटेजेस सध्या बघतोय. सीएसएमटी स्थानकात जातानाची ही एका साईडची दृश्य आहेत ज्याच्यात सचिन वाझे सीएसएमटी स्थानकाकडे जाताना दिसत आहे. आणि एनआयनं म्हणजे काल रात्री 5 एप्रिलला जेव्हा याच्यातला तपासातला पुढचा टप्पा म्हणून त्याला सीएसएमटीमध्ये नेलं होतं तेव्हाची देखील ही दृश्य सध्या आपण बघतोय. न्यूज 18 लोकमतची ही एक्सक्लुझिव्ह बातमी आपण बघतोय. काल रात्री एनआयकडून करण्यात आलेला तपास, काल कळवा आणि सीएसएमटीमध्ये या तपासातला एक हा महत्त्वाचा टप्पा पार पडला आणि त्यालाच पुष्टी देणारं न्यूज 18 लोकमतकडे आलेलं हे एक्सक्लुझिव्ह फुटेज सध्या आपण बघतोय. एका सिग्नलवरून पार होऊन सीएसएमटीकडे जातानाचं हे फुटेज ज्याच्यात सचिन वाझे या दृश्यांमध्ये स्पष्ट दिसतो. आणि त्यानंतर सीएसएमटी ते कळवा असा प्रवास रेल्वेनं त्यानं केला होता. या संदर्भातला आणखीन एक खुलासा समोर येतोय. 4 मार्चला तावडे नावाच्या व्यक्तीनं मनसुखला फोन केला नाही, फोन वाझेनंच केला होता. एनआयच्या तपासात आणखीन एक बाब आता समोर येते. तावडेचा फोन आला असं मनसुखनं पत्नीला सांगितलं होतं, पण फोन वाझेचाच आला होता. त्यामुळे सचिन वाझेचा आणखी एक बनाव यातून उघड झालाय. मनसुख किरण 4 मार्चच्या रात्री वाझेलाच भेटलेला होता हे देखील यावरून स्पष्ट झालेलं आहे. अजित मांढरेंकडे आपण पुन्हा एकदा जातो. अजित, ज्याचा उल्लेख काही वेळापूर्वी तू ओझरता केलेला होतास, या फोन प्रकरणासंदर्भातला आणखीन एक बनाव उघड झाला असं म्हणता येईल. बरोबर रेणुका, एनआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या रात्री मनसुखला एक फोन आला होता, साधारणपणे तो दुकानामध्ये असणार त्याच्या फोन आला होता की कांदिवली क्राईम ब्रांचच्या एका तावडे नावाच्या अधिकाऱ्याने त्याला चौकशी करता बोलवलेलं आहे. त्यावेळी त्याचा मनसुखचा मुलगा आणि त्याचा एक नोकर आहे, हे तिघं दुकानामध्ये होते. मनसुख त्यावेळी सांगून निघाला की माझं एक अत्यंत महत्वाचं काम आहे, त्यामुळे मी निघतोय असं सांगून निघाला. आणि त्यानंतर तो घरी गेला. जेवत असताना त्याला पुन्हा 2 फोन आले. त्यावेळी देखील त्याने घरी एक सांगितलं की तावडे नावाच्या एका अधिकाऱ्याने मला चौकशी करता बोलवलेलं आहे, त्यामुळे मी चाललेलो आहे. पण आता एनआयच्या अधिकाऱ्यांची माहिती दिलेली आहे. एनआयच्या अधिकाऱ्यांनी जे पूर्णपणे स्पष्टीकरण केलेलं आहे या सगळ्या घटनेवरती, तावडे नावाचा कोणी अधिकारी नसून त्याला मनसुखला फोन करणारी व्यक्ती ही सचिन वाझे हीच होती. सचिन वाझेने व्हॉट्सअप कॉल केले होते आणि हे या गोष्टीचा उलगडा यामुळे झालेला आहे की ज्यावेळी सचिन वाझेने मनसुखला फोन केला होता त्यावेळी मनसुख त्याच्या घरी होता आणि मनसुखच्या घरातलं जे वायफाय नेटवर्क होतं ते कनेक्शन त्याच्या मोबाईलमध्ये असल्यामुळे त्या कनेक्शनच्या माध्यमातून ही गोष्ट समोर आलेली आहे की त्यावेळी सचिन वाझे यांनीच मनसुखला फोन केला होता आणि खाली बोलून घेतलं होतं. आता त्याला घोडबंदर रोडला बोलवला, माजिवराला बोलवला किंवा कळव्याला बोलवला, त्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या तपासामध्ये स्पष्ट होताना दिसत नाहीयेत. त्यामुळेच काल रात्री एनआयच्या टीमनं सचिन वाझेला सीएसटी ते कळवा असं नेलं होतं. तिकडे त्याला चालायला लावलं. पण जी माहिती मिळते त्यानुसार तावडे नावाचा कोणताही अधिकारी अस्तित्वात नाहीये आणि सचिन वाझे याला फोन करणारा मात्र मनसुख याला त्या रात्री 4 मार्च रात्री फोन करणारा व्यक्ती जो आहे तो सचिन वाझेच आहे, हे देखील एनआयने आता स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये सचिन वाझे याने कशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं बनाव केले, कट केले, मनसुखची हत्या केली, गाडी चोरली, कार मायकेल रोडवरती त्या ठिकाणी स्फोटके ठेवली, 2 जणांचा त्याला एन्काउंटर करायचा होता, याकरता एक इको गाडी चोरली होती. आणखीन एक गोष्ट या सगळ्या याच्यामध्ये समोर आली आहे रेणुका, ती म्हणजे की ज्यावेळी आपण सीसीटीव्ही फुटेज दाखवलं की सचिन वाझे ही व्यक्ती जी आहे ती जीपीओ जवळून 4 मार्च रात्री 7 वाजता तिथून क्रॉस होती आणि रेल्वे स्थानकात होते. याच वेळी सचिन वाझे सोबत एक इको गाडी होती, ज्या इको गाडीची जी इको गाडी औरंगाबाद चोरण्यात आली होती, एका सरकारी कर्मचाऱ्याची गाडी होती. ही गाडी त्या ठिकाणी ठाण्याला जाताना दाखवायची. ते 2 जण जे आहेत त्यांनी मनसुखची हत्या केली असं दाखवायचं आणि मग त्याच रात्री म्हणजे 5 मार्च रात्री त्या दोघांना येऊन मुंबईला येऊन कारमायकल रोड किंवा कुठे इतर ठिकाणी त्या दोघांचा एन्काउंटर करायचा आणि या सगळ्या गोष्टी, या सगळ्या घटनेचा आम्ही तपास लावलेला आहे असं पूर्णपणे स्पष्ट करायचं, असं देखील कट सचिन वाझे असला होता असं एनआयच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. म्हणजे कुठेतरी या सगळ्या गोष्टीतून सचिन वाझे ज्यावेळी हे सगळं करत होता त्यावेळी एक कट संपला की त्याच्या पुढचा कट तो आखत होता. म्हणजे मनसुखला तावडे नावाच्या व्यक्तीचं नाव घेऊन फोन करणं, मनसुखला त्याच्या इतर जे टीम आहे त्यांच्या हवाले करणं, मुंबईत पुन्हा येणं,
बारवर रेड करणं आणि त्यानंतर एन्काउंटर करण्यासाठी इको गाडी चा वापर चोरीला करणं गेली या सगळ्या चोरी गोष्टींचा केली आता होती. उलगडा होताना दिसतोय. अजित, अगदी बरोबर आहे. धन्यवाद. या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपण बघतोय की हा बनाव रचण्यामध्ये कोणकोणते टप्पे होते आणि कशा रीतीने हा सगळा कट रचण्यात आला होता, त्यातल्या या काही गोष्टींचा आता उलगडा होताना दिसतो आहे. आणि या संदर्भात आणखीन एक बातमी आपण बघणार आहोत. एनआयएनं 2 दिवसांपूर्वी सचिन वाझेची एक महागडी बाईक जप्त केली होती. या संदर्भातली बातमी आता आपण बघणार आहोत. कारण या बाईकवर मोठ्या राईडला जातानाचे फोटो आणि व्हिडिओ आता न्यूज 18 लोकमतच्या हाती आलेत. हे फोटो 2016 सालचे आहेत, हे आता आम्ही स्पष्ट करू इच्छितोय. काश्मीर ते कन्याकुमारी ट्रिपला मुंबईतला एक ग्रुप निघालेला होता आणि त्यात सचिन वाझे देखील होता. त्यावेळेचे त्याचे फोटो आणि व्हिडिओ आता सध्या आपण स्क्रीनवर पाहतो आहोत. बेनिलिनाच्या कंपनीची बाईक आहे, ज्याची किंमत आहे 6 ते 7 लाख रुपये. ही बाईक मीना जॉर्ज या महिलेच्या नावावर आहे आणि याच महिलेची चौकशी 3 दिवसांपूर्वी एनआयएनं केली होती. हा त्यातला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा. या सगळ्या बातम्यांच्या व्यतिरिक्त इतरही बातम्यांचा तपशील आपण घेण्यासाठी भेटणार आहोत, पण एका ब्रेक नंतर पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी. सीबीआयची विशेष टीम आज मुंबईत येणार आहे. परमबीर सिंग यांचा जबाब आज या प्रकरणी नोंदवला जाईल अशी महत्त्वाची माहिती कळतेय. खंडणी वसुली प्रकरण सध्या गाजतंय आणि या बातमीमुळे आपल्याला माहिती आहे की अख्खे राजकारण हलवून टाकणारी ही बातमी होती आणि त्यानंतर सीबीआयची विशेष टीम आज येते आणि परमबीर सिंग यांचा जबाब यात आज नोंदवला जाणार आहे. मुंबई हायकोर्टानं कालच या संदर्भातले आदेश दिले होते. सीबीआयनं या संदर्भात प्राथमिक चौकशी करावी आणि 15 दिवसात अहवाल द्यावा असे हे आदेश होते आणि त्यासाठी सीबीआयची टीम आता राज्यात दाखल होत असल्याची माहिती कळते. खंडणी वसुली प्रकरणी आजच परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. परमबीर सिंग यांनी आरोप केलेले होते 100 कोटी वसूल करण्याविषयी आपल्याला तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलेलं होतं आणि या संदर्भात त्यांनी एक लेटर बॉम्ब देखील फोडलेला होता आणि त्याच्यामुळे अक्षरशः राज्याच्या राजकारणात खळबळ माजलेली होती. आणि त्यानंतरची परिणती आपल्याला माहिती आहे की इकडे हायकोर्टानं काल दिलेले हे आदेश आणि त्यानंतर अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. एकीकडे या सगळ्या राजकीय घडामोडी आहेतच, पण आत्ता या प्रकरणाचा पुढचा तपास करण्यासाठी सीबीआयची विशेष टीम मुंबईत येते. अजित मांढरेंकडून अधिक माहिती घेऊयात. अजित, साधारण कधीपर्यंत सीबीआयची टीम येणार आहे आणि अत्यंत गुंतागुंतीच्या प्रकरणात आता सीबीआयची किती दिवसाची ही मोहीम असू शकते, कारण काही दिवसात त्यांना अहवालही सादर करायचा आहे? रेणुका, सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआयची टीम जी आहे साधारणपणे 11 ते 12 दरम्यान मुंबईमध्ये येणार असून ती आल्यानंतर सर्वात पहिले या प्रकरणी जे तक्रारदार आहेत माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा जबाब ते नोंदवतील, यांची चौकशी ते करतील. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचे जे आरोप आहेत त्या आरोपामध्ये किती तथ्य आहेत, त्यांच्याकडे पुरावे काय आहेत, कोणत्या अनुषंगे त्यांनी हे सगळे आरोप केलेले आहेत आणि हे सगळे आरोप करत असताना परमबीर सिंग यांनी कोणते दावे केलेले आहेत, या सगळ्या गोष्टींची सविस्तर चौकशी जी आहे ती परमबीर सिंग यांची सीबीआय करेल. त्यांच्याकडे माहिती घेईल, त्यांचा जबाब नोंदवण्यात येईल आणि त्यानंतर पुढे लाईन ऑफ ऍक्शन जी आहे सीबीआयची ती तयार होईल आणि त्या अनुषंगे विविध म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की परमबीर सिंग यांनी थेट अनिल देशमुख त्याचबरोबरीनं त्यांचे जे पीए होते त्यांचं नाव घेतलं होतं, सचिन वाझे याचं नाव घेतलं होतं, त्यानंतर पाटील नावाचे सोशल ब्रांचचे एक अधिकारी आहेत त्यांचं नाव घेतलं होतं. असे विविध अधिकारी आहेत आणि काही राजकीय नेते त्यांची नावं परमबीर सिंग यांनी घेतली होती. या सर्व बाबतीमध्ये सचिन वाझे परमबीर सिंग यांची चौकशी केली जाईल आणि तिथून सगळा जबाब नोंदवून लाईन ऑफ ऍक्शन जे सीबीआय आजच्या दिवसाभरात ठरवून देईल. धन्यवाद अजित, या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय खंडणी वसुली प्रकरणी आजच परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवला जाणार आहे आणि त्यासाठी सीबीआयची टीम काही वेळातच येत असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींकडून आता आपण घेतली. एकीकडे या सगळ्या घडामोडी सुरू आहेत की टीम ही मुंबईत पोहोचते, पण काही वेळातच म्हणजे काही क्षणातच याचिका दाखल करणार आहेत अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात. कालच त्यांनी यासाठी दिल्ली गाठलेली आहे. अनिल देशमुखांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याचं स्पष्ट झालंय. ई फायलिंगद्वारे ते याचिका दाखल करणार असल्याचं कळतंय. हायकोर्टानं काल जो निर्णय दिला आणि त्याच्या विरोधात आता ते सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत. परमबीर सिंग लेटर बॉम्ब प्रकरणी आता त्यांनी आणखी उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल हे म्हणायला हवं. कालच त्यासाठी अनिल देशमुख तिथे रवाना झालेले होते, दिल्लीला ते पोहोचले होते. अभिषेक मनु सिंघवी यांची त्यांनी भेटही घेतली होती आणि आता जी माहिती कळते त्यानुसार अनिल देशमुख आता ई फायलिंगद्वारे
ही याचिका दाखल करणार असल्याचं कळतंय। सुप्रीम कोर्टात हायकोर्टाच्या निर्णयाच्या बद्दल ते दाद मागण्यासाठी दिल्ली दरबारी पोहोचले, त्यामुळे ई फायलिंगद्वारे ती ही याचिका दाखल करतील असं कळतंय। आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे कालच दिल्लीत पोहोचलेत आणि आता सुप्रीम कोर्टात ते धाव घेत आहेत। हायकोर्टानं काल जो निर्णय दिला होता त्याच्याबद्दल ते आता सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहेत। काल मुंबईतल्या सगळ्या घडामोडीनंतर म्हणजे एकीकडे आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले होते आणि काल त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांची देखील भेट घेतलेली होती। पण सुप्रीम कोर्टाकडून त्यांना दिलासा मिळणार का हे स्पष्ट होणार आहे, पण त्यासाठीची याचिका आता अनिल देशमुख आज दाखल करतायत। ब्रेकनंतर थेट आपण दृश्य बघतोय सध्या सिल्वर ओकच्या बाहेरची। तुम्ही चार्ज कधी घेणार सर? चार्ज कधी घेणार आणि काय सांगाल? एक मोठा पद मिळालेली आहे, मोठी जबाबदारी मी दुपारी 1:30 वाजेच्या नंतर मंत्रालयामध्ये येऊन चार्ज घेणार आहे। पवार साहेबांबरोबर काय चर्चा झाली? पवार साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो, त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली, त्यांचं मार्गदर्शन केलं। आपण बघतोय सिल्वर ओकवर एक महत्त्वाची बैठक सुरू होते आणि त्यानंतर आता जी महत्त्वाची माहिती कळते, ज्यांच्याकडे आता गृहमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येते आहे आणि औपचारिकरित्या ते पदभार स्वीकारण्यासाठी दिलीप वळसे पाटील मंत्रालयात जातील आणि त्यानंतर ते कार्यभार स्वीकारतील अशी माहिती सध्या कळते। या क्षणाची आत्ताची महत्त्वाची बातमी, काही वेळापूर्वीच अजित पवार देखील शरद पवारांच्या मुंबईतल्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचलेले होते आणि तिथले महत्त्वाचे अपडेट्स म्हणजे ही बैठक आता संपली आणि अजित पवार तिथून बाहेर निघालेत आणि आता दिलीप वळसे पाटील देखील या बैठकीला उपस्थित होते, ते देखील तिथून निघालेले आहेत। त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की मी पवार साहेबांशी चर्चा केली आणि आता कार्यभार स्वीकारणार आहे। अधिक तपशील जाणून घेऊयात, प्रफुल्ल आता आपल्या सोबत आहे। प्रफुल्ल, रेणुका, आताच दिलीप वळसे पाटील आणि त्याचबरोबर अजित पवार यांची बैठक जी आहे ती संपलेली आहे, कारण सिल्वर ओक येथे शरद पवार यांच्याशी त्यांची बराच काळ ही जी बैठक आहे ती चाललेली आपल्याला पाहायला मिळते आणि आता दिलीप वळसे पाटील हे मंत्रालयाकडे निघाले आहेत आणि ते थोड्याच वेळात आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत आणि एक मोठं आव्हान आणि जबाबदारी जी आहे ती आता दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आली आहे आणि दुपारनंतर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या बैठका देखील या ठिकाणी होतील आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा एक नवीन महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री म्हणून एक जी प्रतिमा गेल्या काही दिवसापासून खराब झाली होती ती सुधारण्याचा प्रयत्न जो आहे तो दिलीप वळसे पाटलांकडे येणार आहे। प्रफुल्ल, आता प्रसारमाध्यमांशी देखील त्यांनी संवाद साधला होता, काही वाक्य आमच्यापर्यंत नीट पोहोचू शकली नव्हती। त्यांनी असं म्हटलं होतं की पवार साहेबांचा मी आशीर्वाद घेतला होता, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। या व्यतिरिक्त त्यांनी आता काही सांगितलं किंवा बैठकीबद्दल काही आणखीन काही त्यांनी बातचीत केली? रेणुका, बैठकीबद्दल ते फारसे बोललेले नाहीत, फक्त मी आता थोड्याच वेळात मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारणार आणि शरद पवार यांचे आशीर्वाद या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्यांची तब्येतीची विचारपूस केल्यानंतर मी आता पदभार स्वीकारेल आणि थोड्याच वेळात माझ्या कामकाजाला सुरुवात होईल अशी माहिती त्यांनी जी आहे ती या ठिकाणी दिली आहे आणि ते मंत्रालयाकडे निघालेले आहेत। प्रफुल्ल, असं देखील कळतंय की उदयनराजे भोसले देखील सिल्वर ओकवर पोहोचलेत, या संदर्भातले काही आत्ताचे अपडेट्स मिळू शकतात? रेणुका, थोड्याच वेळात उदयनराजे भोसले जे आहेत थोड्या वेळापूर्वी जे सिल्वर ओक येथे दाखल झालेत, पण सिल्वर ओकवर त्यांची बैठक जी आहे ती त्यांच्या व्यक्तिगत आणि सामाजिक कामाच्या संदर्भात होती आणि दुसरी अशी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवार यांचं शस्त्रक्रिया झाल्यानंतर ही त्यांची भेट सदिच्छा भेट देखील असल्याचं जी आहे ती माहिती समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। निश्चितच, धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय की दिलीप वळसे पाटील यांनी आता शरद पवार यांचे आशीर्वाद घेऊन आता ते कार्यभार स्वीकारण्यासाठी पदभार स्वीकारण्यासाठी रवाना झालेले आहेत आणि गृहमंत्री पदाची अत्यंत आव्हानात्मक आणि मोठी जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली जाते। आणि आता जाणार आहोत पुण्यातल्या बातमीकडे आणि पुण्यातली बातमी, राज्यात लवकरच तिसऱ्या मंत्र्यांचाही राजीनामा झालेला पाहायला मिळेल असा गौप्यस्फोट भाजपच्या नेत्यांनी केला। न्यूज 18 लोकमतशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। लवकरच आणखी एका मंत्र्याचा राजीनामा असल्याचं देखील ते म्हणाले। बघूयात सविस्तर चंद्रकांत पाटील यांनी काय संवाद साधला। तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2 मंत्र्यांचे राजीनामे झाले, तिसरं कोण आहे? नाव जाहीर करून टाका। तिसरं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मगाशी मला सांगितलंय, ते नाव सुरू करा।
कुठलं शिवसेनेचं आहे? माहित नाही मला माहिती. हे दादानी स्पष्टपणे जाता जाता एक संकेत दिलेला आहे की तिसरा मंत्री हा कदाचित शिवसेनेचा असू शकतो. पुण्यात या वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला भाजपच्या आणि थेट जाणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी 41व्या वर्धापन दिनानिमित्तानं संवाद साधतात. पार्टी को आकार देने वाले, पार्टी को विस्तार देने वाले हमारे आदरणीय अडवाणी जी, आदरणीय मुरली मनोहर जोशी जी जैसे अनेकों वरिष्ठों का आशीर्वाद भी हमें लगातार मिलता रहा है. पार्टी को अपना जीवन समर्पित करने वाले ऐसे हर वरिष्ठ जन को भी मैं प्रणाम करता हूं. साथियों, भारतीय जनता पार्टी के लिए हमेशा ये मंत्र रहा है कि व्यक्ति से बड़ा दल और दल से बड़ा देश. ये परंपरा डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी से लेकर आज तक अनवरत चली आ रही है. डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी के बलिदान की शक्ति है कि हम वो स्वप्न पूरा कर पाए. आर्टिकल 370 हटाकर कश्मीर को संवैधानिक अधिकार दे पाए. हम सभी ने देखा है कि कैसे अटल जी ने एक वोट से सरकार गिरना स्वीकार कर लिया, लेकिन पार्टी के आदर्शों से समझौता नहीं किया. आपातकाल में लोकतंत्र की रक्षा के लिए हमारे कार्यकर्ताओं ने कैसे कैसे कष्ट सहे. लोकतांत्रिक नैतिकता के कैसे कैसे उदाहरण दिए. हमारे देश में राजनीतिक स्वार्थ के लिए दलों के टूटने के अनेकों उदाहरण हैं, लेकिन देश हित में लोकतंत्र के लिए दल के विलय की घटनाएं शायद ही कहीं नजर मिलेगी. भारतीय जनसंघ ने ये करके दिखाया था. जनसंघ से लेकर अभी तक ये तपस्या हमारे कार्यकर्ताओं के लिए बहुत बड़ी प्रेरणा है. साथियों, पिछले साल कोरोना ने पूरे देश के सामने एक अभूतपूर्व संकट खड़ा कर दिया था. तब आप सब अपना सुख दुख भूलकर देशवासियों की सेवा में लगे रहे. आपने सेवा ही संगठन का संकल्प लिया और उसके लिए आप डटे रहे, लगे रहे और लोगों की सेवा करते रहे. जो काम आप गांव-गांव में, शहरों में कर रहे थे, घर घर पहुंच रहे थे, वैसा ही कुछ काम अंत्योदय की प्रेरणा से भाजपा की सरकारें, चाहे केंद्र हो या राज्य हो, अपना दायित्व निभाती रही. गरीब कल्याण योजना से लेकर वंदे भारत मिशन तक हमारे सेवा भाव को देश ने महसूस किया है. यही नहीं, इसी संकट काल में देश ने नए भारत का खाका खींचा और आत्मनिर्भर भारत अभियान शुरू किया. आज आत्मनिर्भर भारत अभियान गांव गरीब का, किसान का, मजदूर का, दलित का, वंचित का, महिलाओं का, युवाओं का, हर किसी का स्वयं का
आता बातमी आहे देशाच्या 5 राज्यांमध्ये आज मतदान होतंय. तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये आज एकाच टप्प्यात मतदान होतंय, तर आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे. आज एकूण 475 जागांसाठी मतदार आपला हक्क बजावतात. यापैकी तामिळनाडूमध्ये सर्व 234 जागा, केरळमधील सर्व 140 जागा आणि पुदुच्चेरीमधल्या सर्व 30 जागांसाठीचं हे मतदान आहे. बंगालमध्ये 31 जागांसाठी आणि आसाममध्ये 40 जागांवर मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व राज्यांचे निकाल एकाच दिवशी म्हणजे 2 मे रोजी लागले.